नित्य स्वामी दर्शन 2 जानेवारी. श्री दत्तात्रय हे तर विश्वगुरू. त्यांनी एकूण 24 गुरु केले. हे 24 गुरु म्हणजे शरीरातील 24 शक्ती केंद्रे आहेत. ती 24 शक्ती केंद्रे श्री दत्तगुरूंनी जागृत केली. ही 24 शक्ती केंद्रे ज्यांची जागृत होतात त्यांना जगद्गुरू श्री दत्तात्रयांची ताकद आणि त्यांची विश्वमोहिनी यांचा मेळ साधता येतो. प्रवृत्तीची गंगा, निवृत्तीची यमुना आणि अपूर्व अशा ज्ञानाची सुंदर सरस्वती या त्रिवेणी संगमावर दत्त संप्रदाय आज हजारो वर्ष समर्थपणे उभा आहे. जात पात धर्म पंथ या कशाचाही दत्त संप्रदायाला अडसर नाही. माणसाने नेहमी माणसासारखे वागावे एवढ्या लहानशा अपेक्षेवर हा दत्त संप्रदाय बळकटपणे उभा आहे. त्यामुळेच की काय, हा दत्त संप्रदाय आणि संप्रदायात निर्माण झालेले अनेक महापुरुष भारतभर पसरलेले आहेत. अशा या दत्त संप्रदायात जे अनेक महापुरुष निर्माण झाले त्या महापुरुषांचा आपण ध्यास घेऊन अभ्यास करू लागलो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की अलीकडच्या कालखंडात म्हणजेच गेल्या सहस्त्रकात महत्त्वाचे जे 3 दत्तावतार होऊन गेले त्यातले पहिले अवतारी पुरुष होते श्रीपाद श्री वल्लभ. 1320 ते 1350च्या दरम्यान श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथील श्री अपलराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्तभक्त दाम्पत्य. या दोघांची वर्तवणूक म्हणजे जणू काही अत्री अनुसयेची जोडी. त्यांना 4 मुले झाली. पैकी 2 लहान वयातच गेली. दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता. असा त्यांचा संसार चालू असता एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला. त्याने आरोळी दिली. माते, भिक्षा वाढ. आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली. त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते. वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही. परंतु भिक्षेकऱ्याचे तेज पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली. त्याबरोबर त्या तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला. माते, काय पाहिजे ते माग. तेव्हा सुमतीने विनंती केली, माझी 2 मुले अंध आणि पंगू आहेत. तेव्हा आपल्यासारख्याच एका तेजपुंज मुलाची अपेक्षा करते. यतिवेशात आलेल्या श्री दत्तात्रयांनी लगेच आशीर्वाद दिला. माते, मीच तुझ्या पोटी जन्म घेईन. श्री दत्तात्रयांनी दिलेल्या या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजे दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभ होय. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या परमभक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर नेहमी अवतारी रूपात प्रकट होतो. मूलतः निर्गुण निराकार असलेला परमेश्वर आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूप धारण करतो. या दिव्य रूप अनुभवण्यासाठी नामस्मरणाचे दृढ पाठबळ मात्र आपल्यापाशी असावे लागते. अवतारी पुरुषांचे दिव्य चरित्र मनात सतत घुमावे लागते. नाम रंध्रारंध्रात भिनावे लागते तरच भगवंताचे दर्शन होते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.